जय शिवराय मित्रांनो, आज आपण आलोयत रायगडावर राजांच्या म्हणजेच आपल्या शिवछत्रपती महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी। तर थोडक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक राज्याभिषेक सोहळा 6 जून 1674 रोजी रायगड किल्ल्यावर झाला, ज्यामध्ये गागा भट्ट यांनी प्रमुख पुरोहिताची भूमिका पार पाडली होती आणि तेव्हाच शिवाजी महाराजांना छत्रपती ही पदवी मिळाली। रायगड हा अतिशय मजबूत आणि सुरक्षित गिरिदुर्ग असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला आपल्या स्वराज्याची राजधानी बनवली। हा किल्ला महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये समुद्र सपाटीपासून सुमारे 820 मीटर 2700 फूट उंचीवर आहे। रायगडाचे जुने नाव हे रायरी असे होते। हा किल्ला महाड शहराच्या उत्तरेस सुमारे 25 किलोमीटर अंतरावर आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी 1656 मध्ये रायरी जिंकून त्याचे नाव रायगड ठेवले आणि 1674 मध्ये त्याला मराठा साम्राज्याची राजधानी घोषित केले। परदेशी लोक या गडाला पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणत असत। गडावर पाहण्यासारखे प्रमुख ठिकाणे म्हणजेच महादरवाजा, किल्ल्यावर जाण्यासाठी असलेला हा एकमेव आणि मुख्य मजबूत दरवाजा आहे। गंगासागर तलाव, गडावरील एक प्रसिद्ध मानवनिर्मित तळे, राजसभा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासन होते आणि येथील रचना ध्वनिलहरींसाठी विशेष महत्त्वाची आहे। तसेच हिरकणी बुरुज, समाधी, हत्ती तलाव असेच खूप काही अवशेष आणि शिवकालीन ठिकाणे आपल्याला पाहायला मिळतात। तर या चला आपण एक्सप्लोर करूया किल्ले रायगडाला। इलो इकडून असे आलात या साईडला वरती वाघवेळासाठी रस्ता आहे। इकडून असे खालून चालत आल्यानंतर इकडे वरती वाघबीळ आहे। हाय शप्पथ, जबरदस्त रे। या लोकांचा जेवणाचा कार्यक्रम चालू आहे। पाय बघ पुन्हा एकदा रायगडाच्या पायऱ्या चढताना त्यावेळेस पटापट चढ होतो मी।
छत्रपती शिवाजी महाराज की जय। शिवाजी नाही शिवराय म्हणा. शिवाजी महाराज की जय भवानी. येणारे तुम्ही इकडे या जरा. थोडासा प्लास्टिक थोडं तुम्ही इकडे या दादा. तुम्ही या साईडला या. वर जाणारे इकडे लेफ्ट साईडला या. हत्ती तलावाला हत्ती काय बोललं माहिती आहे का तुला? जे गडावरती हत्ती होते त्यांच्या पाणी पिणे. नाही नाही ऐक माझी वार्ता नीट. जे गडावरती हत्ती माहिती आहे मला सांग, एवढा मोठा हत्ती एवढा गड सोडून कसा येणार वरती, राईट? तर त्याच्याकडचं लॉजिक काय माहिती आहे का, जेव्हा त्यांची पिल्लं होती ना छोटी लहान, त्याच वेळेला त्या लोकांनी म्हणजे महाराजांनी आणि मावळ्यांनी त्या लोकांना म्हणजे हत्तींना वरतीच वाढवलेली ह्या तलावाच्या अवतीभोवती. त्यामुळे त्यांना हत्ती तलाव, ह्या तलावाला हत्ती तलाव असं नाव दिलं. कळलं साहेब? धन्यवाद माझी सगळी माहिती ऐकण्यासाठी. तुम्हालाही धन्यवाद सर, मला अशी उत्कृष्ट माहिती सांगितल्याबद्दल. चला पुढची वाटचाल घेऊया आता आपण. जय श्रीराम, जय हनुमान. कोण असतं? हनुमान की जय. तर हे सुद्धा एक तलाव. आणि आता राज्याभिषेकची वेळ आहे, सो मूर्तीला कलर वगैरे केला आहे. आणि ह्यासाठी जाऊन पाहूया कसं दिसतंय तलाव. आता इथे मागे आपण हत्ती तलाव पाहिलं आणि हे जे तलाव आहे आणि हा आपला माणूस एक त्या साईडला आणि मी इकडे. म्हणजे एवढं रुंद आयताकृती तलाव त्यावेळेस 352 वर्षांपूर्वी बनवले. तुम्ही विचार करू शकता की किती युक्ती होती महाराजांकडे आणि त्यांच्या मावळ्यांकडे. सगळ्यांनी या. बाबा जय शिवराय. जय शिवराय. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये हे मासे दिसत आहेत का माहिती नाही, बट हे पहा पूर्ण हा दिसत आहेत कप आहेत पूर्ण असे ब्लूइश चालेत मासे, एकदम फ्रेश आहेत. आत्ता आय थिंक ह्या लोकांनी सोडलेत जे संस्थापक आहेत. आणि हे बघा असे फिरत आहेत राऊंड 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 राऊंड. मस्त. आई शपथ काय वाटत यार, मस्त वाटत ना. इथे हा रोपवे जो खालून येतो ना, हा इथे रोपवे चालू इथे येतो. जाण्याचे 250 रुपये आणि येण्या जाण्याचे 350 रुपये काहीतरी घेतात. आणि साईडचा हा पूर्ण एरिया
ही बघ केवढी कतार आहे. ये ना सांग का बोलू नका. बाजारपेठ भाई नाही बोलून आहे ना भरपूर पब्लिक थांबते वरती. विचार कर त्यावेळेला 352 वर्षांपूर्वी काय वाईब होती असेल ना यार. वाजले गेले रे आणि आता रात्रीचे वाजलेत 7:30 झालेत आणि गडावरती पहा पूर्ण चारी बाजूनी जेवढ्या बाजू आहेत तेवढ्या बाजूनी धुकंच आणि आम्ही आता होतो महाराजांच्या समाधीकडे. तिथून आता चाललोत सदरेकडे जाणार. तिथे काहीतरी कार्यक्रम चाललेत ते पाहणार आणि त्यानंतर मग आपण होळीचा माळ तिथे काही कार्यक्रम चालू आहेत ते पाहूया.
शंभूराजे जिंदाबाद, राय जिंदाबाद, शंभूराजे जिंदाबाद, शिवराय जिंदाबाद, शंभूराजे जिंदाबाद. मोराच्या गळ्यातून शिवबाबांच्या मनामनातून हरी हो माझ्या रायगडचे आम्ही वारंवारी शिवराय माझे पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, शिवराय माझे पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. सह्याद्रीचा डोंगर आस लावणी आहे, सह्याद्रीचा डोंगर आस लावणी आहे. आम्हा मावळ्यांचे डोळे तुमची वाट पाहे, आम्हा मावळ्यांचे डोळे तुमची वाट पाहे. तुमच्या विचारांची बाग फुलू द्या हो अंतरी, हो राज तुमच्या विचारांची बाग फुलू द्या हो अंतरी. शिवराय माझे पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. जात पात ना मानली कोणताही धर्म, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणतीही जात पात ना मानून आपल्या हिंदुत्वाचा विडा असाच कायम ठेवला आहे. म्हणून आपण ताट म्हणून आज 350 वर्ष पूर्वीचा इतिहास आज परत ताट म्हणून जगा. म्हणून काय म्हणायचं, जात पात ना मानली कोणताही धर्म, शिवबाला जाणीलं रयतेचं मर्म. आम्ही मावळे हे सारे तुझे रे पुजारी, देवा आम्ही वारकरी सारे तुझे रे पुजारी. शिवराय माझे एक ज्योतिबाचं गाणं घ्या, एक ज्योतिबाचं गाणं. वाव, लाईट सोडलेत ना त्यामुळे अजून छान वाटतंय ना. आणि मित्रांनो, हा अख्ख्या धुक्यात हरवलेला आपला रायगड. हे पाहू शकता, ह्या साईडला जो हा एरिया आहे हा पूर्ण धुक्यात हरवला आहे. भाई इकडे, अरे भाई तू व्हिडिओ मध्ये डिफाईन नाही करू शकत. आबा पूर्ण महल वाटतं, महल. आई शपथ.